ते छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळामध्ये आता कमबॅक होते आणि छगन भुजबळ यांची ओबीसी चेहरा अशी ओळख आहे। ओबीसी चेहरा असल्यामुळे भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिल्याची ही चर्चा आहे। त्यामुळे ओबीसी चेहरा असल्याने भुजबळांना ही संधी मिळते। ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंत्रिपद दिलं जाते अशा प्रकारची ही चर्चा आहे। या निवडणुकीमध्ये ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भुजबळांना ही संधी दिली आहे अशी ही चर्चा सुरू आहे। तर छगन भुजबळ यांचं राजकारणामधलं ज्येष्ठत्व आणि त्यांना असलेला अनुभव याचा निश्चितच फायदा माहिती सरकारला होईलच, मात्र ओबीसी जनतेसाठी एक चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना ही संधी देण्यात आलेली आहे अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। तर भुजबळांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळते, मात्र ही संधी कशामुळे किंवा त्यांना स्थान दिल्यामुळे नेमके काय काय फायदे होणार आहेत तेही आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। ते छगन भुजबळांची ओबीसी नेते अशी ओळख आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि अर्थातच या निवडणुकीमध्ये फायदा मिळण्यासाठी भुजबळांचा आता उपयोग होणार आहे। ओबीसी मतदारांची नाराजी नको यासाठी भुजबळांना संधी देण्यात आलेली आहे अशा प्रकारची चर्चा आहे। तर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातल्या बहुसंख्य मतदारांचा राष्ट्रवादीला हा फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातल्या ओबीसी चेहरा धनंजय मुंडे यांचा राजीनामा आलेला आहे, त्यामुळे ओबीसी चेहरा आता नेमका मंत्रिमंडळात कोण, तर ते छगन भुजबळांकडे पाहिलं जाईल। निवडणुकांच्या तोंडावर मुंडेंच्या जागी आता भुजबळांना ही संधी देण्यात आलेली आहे। तर एकंदरीतच आता पुन्हा एकदा कमबॅक होतं आहे भुजबळांचं, त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता काय नेमके वेगवेगळे ट्विस्ट येतात हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आत्ताच आपण भुजबळांची एक ताजी प्रतिक्रिया पाहिली, बहुधा ते आता शपथविधी सोहळ्यासाठी त्यांच्या घरातून रवाना झालेले दिसतात आणि ऑल इज वेल, ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। बाकी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला, सगळ्यांचे आभार मानले। कसा एकंदरीत आजचा शपथविधी सोहळा असणार आहे आणि भुजबळांच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ते मंत्री झाल्यामुळे निश्चितच एक पुन्हा वजन प्राप्त होईल असं म्हणायला हरकत नाही। अगदीच बरोबर आहे। खरं तर छगन भुजबळांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळातला समावेश, असं जसं आपण काही मिनिटांपूर्वी सुद्धा याबद्दल चर्चा केली होती की भुजबळांचा समावेश हा निश्चितच एक खूप महत्त्वाचा घटनाक्रम या निमित्ताने मानला जातोय। जहा नहीं चेना, ज्याची आपण सकाळी सुद्धा चर्चा केली होती, त्या विधानानंतर भुजबळ तीव्र नाराज आहेत अशी देखील एक वस्तुस्थिती जी समोर आली होती। परंतु आता त्यांचं असं म्हणणं आहे की ऑल इज वेल, एंड इज वेल देन ऑल इज वेल, सगळं ठीक आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कुठेतरी या सगळ्या गोष्टीवरती पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकारकडनं झाला असं आपण म्हणू शकतो। 8 दिवसांपूर्वी हे घडलं होतं, 8 दिवसापूर्वी हे ठरलं होतं, त्यानंतर हा शपथविधी होतोय असं सुद्धा त्यांनी सांगितलं। एकंदरच ओबीसीचं राजकारण जर आपण पाहिलं तर त्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा, हा खूप महत्त्वाची घटना म्हणून या गोष्टीकडे पाहिलं जाऊ होतं। गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक ध्रुवीकरण ज्या पद्धतीमध्ये झालं, विशेषत्वानं मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जे काही राजकीय गणित बदलली गेली, त्याचा कुठेतरी एक उत्तर देण्यासाठी भुजबळांना मैदानात उतरवलं गेलं। समता परिषद असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसींचे झालेले निर्धार मेळावे असतील, या सगळ्या माध्यमातून कुठेतरी ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांना प्रोजेक्ट केलं गेलं। त्याचा खूप मोठा फायदा सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत पोलरायझेशन, सोशल पोलरायझेशनच्या माध्यमातून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला झाला होता। त्यामुळे पुन्हा एकदा आता मनोज जरांगेंकडनं आंदोलनाची हाक देण्यात आली आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती जर पुन्हा एकदा राज्यामध्ये मराठा आंदोलनाच्या संदर्भातल्या काही हालचाली सुरू झाल्या तर त्याला कशा प्रकारे टॅकल केलं जाऊ शकतं यासाठी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये भुजबळांना पुढे आणलं जाते अशी देखील एक चर्चा आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ज्याची चर्चा खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे, कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटामधली जी काही जवळीक आहे, जी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाली आहे, त्या दृष्टीनं सुद्धा भुजबळांचा हा समावेश महत्त्वाचा मानला जातो। या सगळ्या जवळीकीला भाजपचं समर्थन आहे का? भाजप अजित पवार आणि शरद पवारांच्या जवळीकीसाठी त्यांना ती जवळीक मान्य आहे का? सगळ्या गोष्टीचा कुठेतरी उहापोह या निमित्ताने केला जातोय। ओबीसींचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे। ओबीसी ध्रुवीकरणाच्या संदर्भात, सामाजिक ध्रुवीकरणाच्या संदर्भात ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांना पुढे आणणं आता सध्यासाठी सरकारसाठी खूप आवश्यक आहे। आणि एका मिनिटासाठी आपल्याला थांबवते, असे संपर्कात रहा। एक मोठी अपडेट बातमी आपल्यापर्यंत पोहोचली, असे संपर्कात रहा।